पुण्यातल्या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामध्ये जमीन महार वतनाची नसून राज्य सरकारच्या मालकीची असल्याचा आता एक नवी बाब उघडकीला आल्याचं दिसतंय। राज्य शासनानं केंद्राला भाडे तत्वावर ही जागा दिली होती अशी माहिती मिळतेय। शीतल तेजवानी नावाच्या एका व्यक्तीनं पॉवर ऑफ अटर्नी याची घेतली होती। जमिनीतील इतर हक्कांमधल्या वतनधारकांकडनं ही पॉवर ऑफ अटर्नी घेतली गेल्याचा हा एक नवा खुलासा आता होताना दिसतोय। 2025 मध्ये आलेल्या नवीन दुरुस्ती कायद्यानुसार राज्य शासनाच्या जमिनीची खरेदी विक्री केली जात नाही, मात्र तरी सुद्धा हा व्यवहार झाल्यानं आता पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होत असल्याचंच दिसतंय। पुण्यातल्या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामध्ये आता ही महत्त्वाची अपडेट समोर येतेय। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केलेली ही जमीन महार वतनाची नसून राज्य सरकारच्या मालकीची असल्याचा खुलासा होतोय आणि राज्य शासनानं केंद्राला ही जागा भाडे तत्वावर दिलेली होती आणि अनेक वर्षांपासून केंद्राकडे ही जागा भाड्यानं आहे। 1955 मध्ये ही महार वतनाची जागा वतन खालसा झाल्यानंतर राज्य शासनाची जागा अशी बनलेली आहे, मात्र इतर हक्कामध्ये काही वतनधारकांची नावं सुद्धा राहिली होती। त्यामुळे 2008 मध्ये शीतल तेजवानी यांनी इतर हक्कातल्या वतनधारकांची पॉवर ऑफ अटर्नी आपल्याकडे घेतली आणि या पॉवर ऑफ अटर्नीच्या जोरावर शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीसोबत हा जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आता खुलासा होताना दिसतोय। या जागेची मार्केट प्राइस जी आहे, मार्केट व्हॅल्यू जी आहे ती अंदाजे 1800 कोटींहून अधिक असल्याचं समजतंय आणि या जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर आणि 7 बाऱ्यावर मुंबई सरकार अशी मालक म्हणून नोंद आहे। तर गेल्या अनेक वर्षांपासून जमीन केंद्र सरकारच्या बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच पॉवर ऑफ अटर्नीच्या जोरावर शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांच्यासोबत केलेला हा जमीन खरेदीचा व्यवहार पूर्णपणे चुकीचा ठरत असल्याचा खुलासा आता होताना दिसतोय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत आहेत सध्या पुण्याहून, आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट जाणून घेऊया। चंद्रशेखर, हा एक सगळा नवा खुलासा या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणामध्ये होताना दिसतोय। महार वतनाची ही जमीन सध्या कायदेशीर दृष्ट्या त्यांच्या मालकीची नाही तर राज्य शासनाची आहे आणि राज्य शासनानं केंद्र सरकारला भाडे तत्वावर ही जमीन दिल्याचा आता खुलासा होताना दिसतोय। आपण या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करताय, काय नेमकी या सगळ्यामध्ये आता सत्यता समोर येते? चंद्रशेखर, लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना काय सांगाल या सगळ्या बाबतीत? नक्कीच जी जमीन आहे ती सरकारी आणि त्या सरकारी जमिनीच्या बरोबर मी पुढे उभा आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकतो की जी प्रायोगिक वनस्पती उद्यान जे आहे या ठिकाणी साधारण 1000 पेक्षा अधिकचे झाडं आपल्याला दिसत आहेत आणि ही सगळे झाडं तोडून पार्थ पवार यांचं या ठिकाणी जे आहे ते डाटा सेंटर उभारण्याचा घाट घातला होता। ही सगळी सरकारी जमीन जी आहे ती राज्य शासनाची आणि भाडे तत्वावरती ही केंद्राला देण्यात आलेली आहे आणि याच जमिनीचा जो आहे तो खरेदी विक्रीचा अत्यंत बेकायदेशीर हा सगळा व्यवहार जो आहे तो झालेला आहे। शीतल तेजवानी नावाची जी महिला आहे ती यापूर्वी देखील तिच्यावरती अनेक गंभीर गुन्हे आहेत, फसवणुकीचे दाखल आहेत। त्या शीतल तेजवानी यांनी यातील जे वतन होते 1955 साली हे सगळे वतन जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना रद्द करून शासनाच्या नावावरती ही सगळी जागा आहे आणि राज्य शासनाची राज्य सरकारची मालकी जागा हा सगळा विकण्याचा प्रयत्न आहे। खरं तर हा सगळा क्रिमिनल ऑफेन्स आहे, फौजदारी स्वरूपात हा सगळा प्रकार आहे, कारण राज्य शासनाची जागा विकत घेणे आणि विक्री करणे हा 2025 मध्ये आलेला कायदा आहे। अशा पद्धतीनं कोणतीही खरेदी विक्री होऊ शकत नाही आणि हा सगळा धक्कादायक हा सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। आपण पाहू शकतो की 2008 मध्ये शीतल तेजवानी यांनी या हक्कातील वतनधारकाची पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती आणि त्यांच्याकडून जे पॉवर ऑफ अटर्नी घेतल्यानंतर या जागेची खरेदी विक्री जी आहे ती शीतल तेजवानी यांनी केलेली आहे। खरं आपण बघू शकतो त्या ठिकाणी वनस्पती जी आहे त्या सगळ्या उद्यानाच्या सगळ्या झाडावरती संशोधन केलं जातं। सगळा हा केंद्राचा विषय गेल्या 40 ते 50 वर्षापासून या ठिकाणी हे सगळं या ठिकाणी सुरू आहे। केंद्र शासनाचं या ठिकाणी हे सगळं वनस्पती संशोधन केंद्र आहे आणि या अत्यंत महत्त्वाच्या या सगळ्या संशोधन केंद्राची जागा विक्री करण्याचा घाट घातला होता। अशा पद्धतीचं विक्री झाल्याचं समोर आलेलं आहे। खूपच हा सगळा धक्कादायक प्रकार आहे अजिंक्य। बरोबर चंद्रशेखर, मात्र प्रॉपर्टी कार्ड ज्या वेळेला आपण बघितलं ते आणि 7/12 ज्या वेळेला बघितला तो त्यावेळेला नेमक्या कोणत्या गोष्टींचा खुलासा झाला? आपण त्याची व्हिज्युअल्स तर आपल्या स्क्रीनवर दाखवतच आहोत,
पण सातबाऱ्यामध्ये नेमकं काय आहे, प्रॉपर्टी कार्डवर नेमकं काय आहे, खुलासा याबद्दलचा नेमका काय होताना दिसतोय चंद्रशेखर, ते देखील प्रेक्षकांना सांगा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीतला, मुद्रांक शुल्क नोंदणीच्या बाबतीतला 21 कोटी रुपये भरणं खरं तर अपेक्षित होतं, पण केवळ 500 रुपये भरले गेले. त्यामुळे हा एक वेगळा घोटाळा आहे असा देखील आता आरोप होतोय. चंद्रशेखर, त्या दृष्टीनं नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर येत आहेत? तर माझ्या हातामध्ये एक जो कागद आहे तो प्रॉपर्टी कार्ड आहे. आपण बघू शकतो की मुंबई सरकार या सगळ्या प्रॉपर्टी कार्डवरती आपल्याला दिसत आहे. आणि हे प्रॉपर्टी कार्ड आपण लोकशाहीच्या प्रेक्षकांना दाखवतो की मुंबई सरकार, याच्यामध्ये मुंबई सरकारची मालकी आपल्याला दिसत आहे खरं तर. आणि हा जो सातबारा आपण बघतोय, त्या सातबाऱ्यामध्ये सुद्धा राज्य शासन या ठिकाणची मालकी दाखवत आहे. खरं तर अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. ज्या पद्धतीनं महार वतन जमीन म्हणून एक पॉवर पॅटर्न घेण्यात आली आणि त्याची विक्री करण्यात आली अजित पवारांच्या चिरंजीवांना, हा एक मोठा क्रिमिनल ऑफेन्स आहे. गुन्हे फौजदारी स्वरूपाचा सगळा प्रकार आहे. ज्या पद्धतीने राज्य शासनाची एखादी वस्तू थेट विकण्याचा हा सगळा प्रकार आहे. कारण राज्य शासनाची कोणतीही वस्तू जागा विक्री करता येत नाही असा कायदा 2025 मध्ये आलेला आहे. हा एक जर भाग आपण पाहिला तर दुसरा भाग, ज्या पद्धतीनं 21 कोटी रुपये जे आहेत त्याचे जे आहेत माफ करण्यात आलेले आहेत. आपण खरं तर हा सगळ्यात मोठा धक्कादायक प्रकार आहे. कारण राज्याचे अर्थमंत्री हे अजित पवार आहेत. त्यांनी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री असताना जी शपथ घेतली की राज्याच्या अर्थ खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात महसुली वाढ करण, अशी त्यांची शपथ होती. आणि स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या मुलांनी त्या ठिकाणी 21 कोटी रुपये जे आहेत ते राज्य शासनाचे बुडवलेले आहेत, राज्य शासनाचे फसवणूक केलेले आहेत असं म्हणावं लागेल. कारण राज्य शासनाच्या अर्थमंत्र्याचा मुलगा अशा पद्धतीनं वडिलांच्या पदाचा, त्यांच्या पॉवरचा वापर करून राज्य शासनाची 21 कोटीची फसवणूक करतो. हा सगळ्यात मोठा गंभीर बाब जी आहे ती दुसरी आपल्याला समोर. आणि तिसरी जी बाब आहे ती आता मुद्रांक विभागाने जी नोटीस पाठवलेली आहे ती म्हणजे पुणे शहरामध्ये एकूण 7% जे आहेत ते मुद्रांक आहे आणि 5% अजित पवारांच्या चिरंजीवाला माफ करण्यात आले. जी 2% होती, एक जी आहे ती LBT आणि दुसरी जी आहे ती मेट्रोची जी आहे ती या ठिकाणी मुद्रांक दिला जातो. या दोन्हीचे 6 कोटी रुपये होतात. ते 6 कोटी तुम्ही तात्काळ भरा, यासाठीची एक ही नोटीस आहे. एकंदरीत हा सगळा पूर्ण भाग आहे तो धक्कादायक आहे. अजिंक्य, अगदी खरंय. या संदर्भातले खुलासे सातत्यानं जसजसे समोर येतील चंद्रशेखर, आपण त्याबद्दलचे खुलासे प्रेक्षकांसमोर निश्चितपणे आणूया. मात्र तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. या संदर्भातली माहिती तुमच्याकडनं घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.